मुंबईसह राज्यभरात मोठ्या साखळी रेस्टॉरंटची अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे FDA कडून तपासणी मोहीम सध्या सुरू आहे आणि याच तपासणी अखेर मुंबईत डॉमिनोजच्या विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर येथील 3 शाखांचे परवाने हे रद्द करण्यात आले। तिथल्या तपासणी दरम्यान अस्वच्छता तसंच अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन आणि विविध त्रुटी आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली। दरम्यान डॉमिनोजसह बर्गर किंग, स्टारबक्स आणि KFC सारख्या मोठ्या साखळी रेस्टॉरंटचीही सध्या तपासणी करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात आमचा प्रतिनिधी वेदांत नेबनं विलेपार्लेमधून घेतलेला आढावा। राज्यातील जे चेन रेस्टॉरंट्स आहेत, ज्याची मोठी साखळी राज्यभर आहे, अशा रेस्टॉरंट्सवर आता FDA कारवाई करताना पाहायला मिळते। त्या ठिकाणी सुद्धा तपासणी FDA कडनं केली जाते। 11 ऑगस्टपासून ही तपासणीला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत 104 आस्थापनांची तपासणी केली आहे, ज्यामध्ये 2 आस्थापनांचा व्यवसाय तात्काळ बंद करण्याच्या सूचना केलेल्या आहेत, तर 95 ठिकाणी इम्प्रूव्हमेंट नोटीस दिली आहे। या ठिकाणी काय त्रुटी आढळल्या तर ज्यामध्ये FDAने माहिती दिली आहे, यामध्ये पेस्ट कंट्रोल व हायजेनिक फॅसिलिटीज बाबत यामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत। त्यासोबतच इथे किचनमध्ये बॅकडोर असेल, फ्लोर असेल, त्यासोबत चिलिंग रूम असेल, यामध्ये आवश्यक दुरुस्ती केलेली नव्हती। फूड प्रिपरेशन, त्यासोबतच इक्विपमेंट सॅनिटायझेशन व कर्मचाऱ्यांची आवश्यक हँड वॉशिंग आणि हायजीन फॅसिलिटी ही इथे उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे अस्वच्छता त्यासोबतच जे इतर नियम आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात नव्हतं आणि त्यामुळे हे विलेपार्लेतला डॉमिनोज पिझ्झाचं दुकान हे सध्या बंद करण्यात आले आणि त्यामुळे जो काही कचरा होता या सगळ्या कारवाईनंतर हा कचरा सुद्धा बाहेर काढण्यात आलेला आहे आणि डॉमिनोज पिझ्झा घेऊन जाणाऱ्या जी काही वाहनं आहेत, जी बाईक आहेत, त्या सुद्धा आज इथे पार्क केलेल्या पाहायला मिळतात। कोणीही दुकानात नाहीये आणि त्यामुळे अशा ठिकाणी आपण बघतोय की FDA आता कारवाई करते, ज्यामध्ये चेन रेस्टॉरंट्सवर सुद्धा आता कठोर कारवाई केली जाते, तिथे जाऊन तपासणी केली जाते आणि येत्या काळात सुद्धा अशा प्रकारची ही तपासणी, अशा प्रकारच्या धाडी FDA कडून सुरू राहतील असं सांगितलं गेलंय। कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समेत वेदांत नेब, ABP माझा, मुंबई।